विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्र तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई यांच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये शाश्वत पर्यावरणीय रणनीती अनुसार 144 वर्षानंतर प्रयागराज येथे झालेल्या यशस्वी कुंभमेळ्याच्या अंतर्दृष्टीसह नाशिक कुंभमेळ्याची तयारी या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक रोड येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन अकादमी मित्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमाला गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांचे सहकार्य लाभलं। या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते पार पडलं। उद्घाटनाच्या वेळी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक तथा माजी सचिव डॉक्टर जयराज फाटक, अतिरिक्त महापालिका आयुक्त करिश्मा नायर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्राचे संचालक डॉक्टर अजित साळवी, विभागीय संचालक तथा माजी आयुक्त जीवन सोनवणे, उपसंचालक तथा माजी उपायुक्त डॉक्टर दिलीप मेनकर, वरिष्ठ संशोधन अधिकारी, विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्र नेहा हर्डीकर आदी मान्यवरांसह मनपा कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशानुसार नाशिक येथे 2026 मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्र मुंबईचे अधिकारी तसेच प्रयागराज कुंभमेळ्यात राबवलेल्या यशस्वी उपक्रमांचा अनुभव असलेल्या प्रयागराज येथील व्याख्याते यांनी नाशिक जिल्ह्यातील महानगरपालिका तसेच नगरपालिकांचे 50 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला। आगामी कुंभमेळ्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी नाशिक महापालिकेचं सहकार्य लाभलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.